ओके ओके ठीक आहे, एकच मिनिट. ठीक आहे ठीक आहे. दिसतीस पीपीटी तुम्हाला? दिसती का पीपीटी? हो का नाही? हो सर. काय दिसतंय तुम्हाला? मी स्लाइड शेअर करतो. स्लाइड शेअर फ्रॉम करंट स्लाइड. काय दिसतंय तुम्हाला? काय शिकणार आहे आज आपण ते आधी बघूयात. आपण काय शिकणार आहे? काय नाव आहे? कुठली कोऑर्डिनेट सिस्टीम शिकणार आहे स्फेरिकल आपण? कोऑर्डिनेट सिस्टीम. स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम. मी तुम्हाला सांगितले की स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम कधी वापरतात. एकच मिनिट. स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम कधी वापरतात? स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम कधी वापरतात? कुठल्या प्रॉब्लेमसाठी वापरतात स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम? सेंट्रल प्रॉब्लेमसाठी, म्हणजे ज्या प्रॉब्लेम मध्ये स्पेरिकल डिस्ट्रीब्यूशन असते एखाद्या ऑब्जेक्ट. म्हणजे कसं, समजा इथं चार्ज क्यू आणि त्याच्या भोवती जे इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं, त्या चार्जच्या भोवती जे इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं, त्या इलेक्ट्रिक फील्डचं डिस्ट्रीब्युशन कसं असते बाळांनो? स्पेरिकल असतं ना. स्पेरिकल असते डिस्ट्रीब्युशन, बरोबर की नाही? हो का नाही? बोलतो व्हा. आवाज येते का माझा? हो सर. ओके. मग एखादा चार्ज असेल तर त्या चार्जच्या भोवती जे फील्ड डिस्ट्रीब्युशन असते, ते फील्ड डिस्ट्रीब्युशन काय असते? आपलं तुमचं फील्ड डिस्ट्रीब्युशन कसं असते? स्पेरिकल फील्ड डिस्ट्रीब्युशन असते. समजा एखादा हॉट ऑब्जेक्ट आहे, इथं हॉट ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्या भोवती जे टेम्परेचरचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे ते स्पेरिकल डिस्ट्रीब्युशन असणार आहे. हो का नाही? आता समजा तुम्ही एक स्पियर ड्रॉ केला. काय, या हॉट ऑब्जेक्टच्या भोवती काय केला तुम्ही? एक स्पियर ड्रॉ केला. ओके. समजा त्या स्पियर आणि त्या हॉट ऑब्जेक्टचं डिस्टन्स मी काय म्हणतो, समजा 2 सेंटीमीटर. ओके. आणि तुम्ही ह्या स्पियर भोवती जर थर्मामीटर फिरवला तुम्ही आणि जर टेम्परेचर मेजर केलं आणि समजा तुम्हाला टेम्परेचर आलं किती, समजा 300 किंवा समजा 400 म्हणण्यापेक्षा समजा 500 केल्विन एवढं टेम्परेचर आहे. ओके. समजा तुम्ही अजून रेडियस वाढवली, 2 सेंटीमीटरचं काय केलं तुम्ही? 3 सेंटीमीटर केलं. ओके. आणि परत तुम्ही टेम्परेचर मेजर केलं. 3 सेंटीमीटर डिस्टन्सवर तुम्ही काय केलं? सर्क्युलर लाईनच्या अलॉंग काय केलं तुम्ही? टेम्परेचर मेजर केलं आणि ते टेम्परेचर किती आलं तुमचं? समजा 450 केल्विन आलं. मग 450चा अर्थ काय झाला? इथं जो पॉइंट आहे त्याच्यावर 450 केल्विन आहे, इथं जो पॉइंट आहे त्याच्यावर पण 450 असेल. या म्हणजे त्या स्पेरिकल ह्या स्पियरच्या कुठल्याही, म्हणजे त्या सर्कम्फरन्सवरच्या कुठल्याही पॉइंटवर जर तुम्ही टेम्परेचर मेजर केलं तर ते तुम्हाला काय मिळणार? 450च मिळणार. असं डिस्ट्रीब्युशन असेल तर त्याला काय म्हणतात? स्पेरिकल डिस्ट्रीब्युशन. आणि हा जो सरफेस आहे तर त्याला काय म्हणतात? इक्विथर्मल सरफेस. इक्वी का? जर त्या सरफेसवर प्रत्येक पॉइंटचं टेम्परेचर इक्वल आहे ना, तर जर म्हणजे त्या स्पियरवर प्रत्येक पॉइंटचं टेम्परेचर हे काय आहे? इक्वल आहे. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात? इक्विथर्मल सरफेस किंवा इक्विथर्मल रिजन. आणि तो इक्विथर्मल रिजनचा शेप कुठला असणार आहे तुमचा? कुठल्या शेपचा असणार आहे तो? तो इक्विथर्मल जो सरफेस आहे तो सरफेस कुठल्या शेपचा असणार आहे? सिलेंड्रिकल शेप असणार आहे का स्पेरिकल शेप असणार आहे? स्पेरिकल शेप असणार आहे. ओके. ठीक आहे. मग अशा रिलेटेड जर तुमची सिस्टीम असेल, अशा रिलेटेड म्हणजे कुठली की ज्याला स्पेरिकल डिस्ट्रीब्युशन आहे, म्हणजे त्याच्या ऑब्जेक्टचं जो काय फेनॉमेनॉन आहे तो फेनॉमेनॉन हा स्पेरिकल डिस्ट्रीब्युशन फॉलो करतोय, असं असेल तर तिथं म्हणजे त्या ऑब्जेक्टचा स्टडी करताना कुठली कोऑर्डिनेट सिस्टीम वापरायची आपल्याला? स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम. कुठली सिस्टीम वापरायची? स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम. काढून बघू डायग्राम. इथं पण चार्ज डिस्ट्रीब्युशन. समजा तुम्ही काय केलं बाबा, ह्या स्पियरच्या अलॉंग समजा पॉइंट ए आहे, पॉइंट बी आहे आणि पॉइंट सी. ओके. आणि हे स्पियरवर आहे तिन्ही पॉइंट. मला सांगा इलेक्ट्रिक फील्ड ऍट ए, इलेक्ट्रिक फील्ड ऍट बी अँड इलेक्ट्रिक फील्ड ऍट सी काय रिलेशन असेल? तिन्ही पॉइंट हे स्पियरवर आहे. तिन्ही पॉइंटचं डिस्टन्स हे क्यू पासून सेम आहे, आर डिस्टन्स आहे. असं असेल तर इलेक्ट्रिक फील्ड ऍट ए, इलेक्ट्रिक फील्ड ऍट बी, इलेक्ट्रिक फील्ड ऍट सी काय रिलेशन असेल दोघांमध्ये? कोण जास्त असेल? कोण सांगेल? बोलतो का? उत्तर देत नाही तुम्ही, काय प्रॉब्लेम आहे?
आवाज येतोय ना माझा व्यवस्थित? माने, श्रीधर, झोंबाडे, कोण कोण, मोजर, झाडे, वाडेकर, आवाज येतोय ना माझा? हॅलो. हो सर. मग मी काहीतरी विचारते तुम्हाला प्रश्न. इक्वल असतील ना सर? बरोबर, इक्वल असतील. का? कारण की ते इक्वल डिस्टन्सवर आहेत ना. म्हणजे ह्या स्फिअर वरचा कुठलाही जरी पॉइंट घेतला तर त्या पॉइंट वरचं जे इलेक्ट्रिक फील्ड आहे तर ते सेम असणार आहे. म्हणजे असं असेल तर इथं काय तुमची स्पेरिकल सिमेट्री झाली. त्या स्फिअर वरचा कुठलाही पॉइंट घेतला तर त्याच्यावरचं जे इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे ते वेगळं असणार आहे. समजा मी दुसरा स्फिअर ड्रॉ केला, इथं कुठेतरी स्फिअर बरं का, भले मी इथं सर्कल ड्रॉ करतोय पण ते स्फिअर आहे असं इमॅजिन, आणि हा स्फिअर आहे असं इमॅजिन करा. ओके. मग समजा इथे एक पॉइंट घेतलं मी, तो त्याचं ए प्राइम म्हटलं मी, इथं बी प्राइम म्हणला मी, आणि इथं सी प्राइम म्हटलं. आता ए प्राइम, बी प्राइम आणि सी प्राइम पासले इलेक्ट्रिक फील्ड सेम असणार का डिफरंट असणार? सेम असणार ऑब्विसली. का? कारण की इलेक्ट्रिक फील्ड इज रिलेटेड टू 1/r. इट इज डिस्टन्स डिपेंडेंट. आणि जर डिस्टन्स सेम असेल तर ऑब्विसली तिथं जे इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे त्या पॉइंट पासून ते सेम असणार आहे. म्हणजे जर असा तुम्ही विचार करत गेला तर तुम्हाला काय मिळतील? तुम्हाला स्पेरिकल सिमेट्री मिळेल. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर स्पिअरवर जो काही, म्हणजे त्या स्पिअरच्या अलॉंग जो काही इलेक्ट्रिक फील्ड असेल ती कॉन्स्टंट. जर स्पिअर पुढचा घेतला तुम्ही, त्याच्या अलॉंग जे काही इलेक्ट्रिक फील्ड असेल ती कॉन्स्टंट अँड सो. म्हणजे इथं सिमेट्री कुठली आहे? इलेक्ट्रिक फील्डची सिमेट्री कुठली आहे? तर ती स्पेरिकल सिमेट्री. अशा प्रॉब्लेम मध्ये, म्हणजे स्पेरिकल सिमेट्री असणाऱ्या सिस्टीमचे जे प्रॉब्लेम सोडवायचे असतील तर तिथं कुठली सिस्टीम वापरतात? कुठली कोऑर्डिनेट सिस्टीम वापरतात? स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके. लिहून घ्या बघू एवढे 2 एक्झाम्पल्स. मी एक्झाम मध्ये क्वेश्चन टाकलेला बघा, काय होता? पिस्टनचा क्वेश्चन होता. पिस्टन, आणि पिस्टनवर समजा पिस्टन काय असतं, इथं हा क्लोज्ड सिलेंडर असतोय, आणि पिस्टन हा जो काही मुव्हेबल ऑब्जेक्ट असतो तो काय होतो? खाली वर होतो. आता इथं मला सांगा, कुठली तुम्ही म्हणजे पिस्टनचा स्टडी करताना तुम्हाला कुठली कोऑर्डिनेट सिस्टीम वापरली पाहिजे? कुठली कोऑर्डिनेट सिस्टीम वापरली पाहिजे पिस्टनचा स्टडी करताना? हा प्रॉब्लेम टाकलेला मी. कुठली कोऑर्डिनेट सिस्टीम वापरली पाहिजे तुम्हाला? सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम वापरली पाहिजे ऑब्विसली. आणि त्याच्या रिलेटेड सांगितलं की हा जर पिस्टन खाली वर होत असेल तर त्या सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मधलं काय चेंज होते? आर चेंज होतोय, सॉरी आर म्हणण्यापेक्षा रो चेंज होतोय, फाय चेंज होतोय का झेड चेंज होतोय? असं काहीतरी क्वेश्चन होतं. काय उत्तर आहे याचं? झेड चेंज होतो. हा झेड ऍक्सिस असतोय ना तुमचा, उभा झेड ऍक्सिस. रो म्हणजे मी सांगितलेलं ती विच इज रिलेटेड टू द डायमीटर ऑफ दॅट सिलेंडर, सॉरी रेडियस ऑफ दॅट सिलेंडर. आणि फाय म्हणजे तो अँगल असतोय. हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तो जर सिलेंडर पिस्टन जर खाली वर होत असेल तर त्याचा झेड चेंज होतो. लिहून घ्या बुक पडदेशी. क्विक सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम च हे एक्झाम्पल आहे. सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीमचं हे एक्झाम्पल. क्विक हे 3 एक्झाम्पल्स लिहून घ्या. 1, 2 आणि 3. इथं हे काय लिहिणार तुम्ही? हे कशाचं एक्झाम्पल आहे? सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीमचं. पटपट लिहून घ्या. पटपट डायग्राम काढा. रफ काढली तरी चालेल डायग्राम. ओके. दोन्ही काढले, तिन्ही डायग्राम काढा. हे सिलेंड्रिकलचं एक्झाम्पल आहे. आणि इथं जी स्पेरिकल सिमेट्री आहे म्हणजे हीटचं डिस्ट्रीब्युशन ऑफ ए हीट इन अ स्पेस. अशा वेळेस किंवा अशा सिस्टीम मध्ये किंवा त्या डिस्ट्रीब्युशन ऑफ ए हीट इन अ सिस्टीम गिव्स यू अ स्पेरिकल सिमेट्री. So in order to deal with such kind of problems म्हणजे कुठले प्रॉब्लेम्स की ज्या प्रॉब्लेम मध्ये स्पेरिकल सिमेट्री असते, such kind of problems are easily solved by spherical coordinate system. ते एक्झाम्पल, हीट डिस्ट्रीब्युशन इज एक्झाम्पल ऑफ स्पेरिकल सिमेट्री. तुमचं डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड किंवा
हे जे तुम्ही म्हणताय ना, हा जो स्पियर मी ड्रॉ केलाय ना, हा स्पियर आणि हा आतला स्पियर, तर त्याला इक्विपोटेन्शियल रिजन्स म्हणतात. इक्विपोटेन्शियल. तुम्ही जर पॉइंट ए पासलं पोटेन्शियल, बी पासलं पोटेन्शियल, सी पासलं पोटेन्शियल जर तुम्ही घेतलं, तर ते तिघांचं पोटेन्शियल हे सेमच असतं. मग तसंच पुढचा जर सरफेस असेल ए प्राइम, बी प्राइम आणि सी प्राइम, त्याच्या पॉइंट पासलं जे पोटेन्शियल असणार ते पण सेम असणार आहे. त्याच्यामुळे ह्याला इक्विपोटेन्शियल रिजन्स म्हणतात. आणि इथं हिटचं जे एक्झाम्पल आहे तिथं त्याला काय म्हणतात, कुठले रिजन्स? इक्विपोटेन्शियल रिजन म्हणतात. इक्विपोटेन्शियल रिजन्स आणि काय तुमचं इक्विथर्मल रिजन्स. ओके, लिहून घ्या परदेशी. लवकर आपण स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम कडे जाऊया. स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम, कम ऑन. झालं का लिहून? डायग्राम काढून झाले का? ओके, मी हे इरेज करतो. ठीक आहे. आता बघा स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आता पहिल्यांदा आपण काय बघत होतो? बेसिस. स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये बेसिस असतात आर, थीटा, फाय. आर, थीटा, फाय. इथं बघूया आपण आर म्हणजे काय, थीटा म्हणजे काय, फाय म्हणजे. इथं डायग्राम दिलेलीच आहे बघ, आणि त्याच्यावरून कळतंय लगेच आर काय असेल, थीटा काय असेल आणि फाय काय असेल. ही रेफरन्स साठी तुमची काय आहे? कोऑर्डिनेट सिस्टीम, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. आणि हा स्पियर ड्रॉ केलाय जेणेकरून तुम्हाला स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम व्यवस्थित समजेल विथ रिस्पेक्ट टू द कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. ही डायग्राम चांगली एवढं छान डायग्राम. काय बेसिस असतात, कुठले कुठले बेसिस असतात? बोला बोला. आर, थीटा, फाय. आर, थीटा, फाय. ओके, करेक्ट. आता आर म्हणजे काय असतं बघा, जसं सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आर म्हणजे काय असणार मग इथं? रेडियस ऑफ स्पियर ना. म्हणजे त्या सेंटर पासून, त्या स्पियरच्या सेंटर पासून एखादा पार्टिकल किंवा एखादा ऑब्जेक्ट किती बाहेर येतोय, किती बाहेर येतोय हे कशावरून आपल्याला कळतं? कशावरून कळतं? आर वर. बघा एक 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 बघूया आपण. आर, थीटा आणि फाय बघूया. आता समजा हा कार्टेशियन कोऑर्डिनेट आहे, ते कार्टेशियन कोऑर्डिनेटचं तुम्हाला माहिती आहे, हा सेंटर आहे. तर सेंटर पासून किती पार्टिकल बाहेर आलाय, म्हणजे हा इथं येईल किंवा इथं येईल किंवा इथं येईल, त्याने काय फरक पडत नाही, तो कुठल्या डायरेक्शनला बाहेर येतोय. ओके, तर सेंटर पासून तो पार्टिकल किती बाहेर आलाय, तर हे आपण कशावरून सांगतो? कशावरून सांगतो? आर. म्हणजे आर काय रिप्रेझेंट करतोय की त्या सेंटर पासून पार्टिकल किती बाहेर येतोय. ओके, काय शंका? आरच्या रिलेटेड काय शंका? आर खूप सोपं आहे. ओके, काय शंका? काय शंका? ओके ओके ओके. आता आर काय असतोय बाळांनो? आर काय असतोय तर आर म्हणजे ह्या ओरिजिन पासून हा एखादा पार्टिकल किती बाहेर येतोय. समजा त्याने इथपर्यंत डिस्टन्स ट्रॅव्हल केला आणि इतका बाहेर आला, तर आर काय असणार तुमचा? हे एवढं डिस्टन्स इथून इथपर्यंत. समजा इथं पॉईंट पी असेल आणि इथं, म्हणजे हे ओपी डिस्टन्स केवढं आहे? ओपी डिस्टन्स ते तुमचं रिप्रेझेंट करते आर किती असतं. म्हणजे आर म्हणजे काय की बाबांनो, समजा सेंटर पासून एखादा पार्टिकल किती बाहेर आला, सेंटर पासून एखादा पार्टिकल किती बाहेर येतोय हे कशावरून आपण सांगतो? तर ते आर वरून सांगतो. आर वर. आर म्हणजे काय रिप्रेझेंट करतो की हाऊ मच डिस्टन्स दॅट पार्टिकल कवर्ड फ्रॉम ए ओरिजिन. हे ह्या भाषेत सांगू शकतो. अजून दुसऱ्या भाषेत काय सांगता येईल तर त्या स्पियरची जी काही रेडियस असेल, त्या स्पियरची रेडियस जी असेल, तर त्या स्पियरची रेडियस काय तुम्हाला देईल? आर. सिंपल. आर स्टँड फॉर रेडियस ऑफ स्पियर. असं म्हणू शकता रेडियस ऑफ स्पियर, किंवा असंही म्हणू शकता की बाबांनो त्या ओरिजिन पासून पार्टिकल किती बाहेर आलाय, त्या ओरिजिन पासून पार्टिकल किती बाहेर आलाय. ओके, आर कळालं? ओके ओके. आता नेक्स्ट जो काय पॅरामीटर आहे तो आहे काय? तो आहे थीटा. थीटा सिंपल आहे, थीटा सिंपल आहे बघा. आता जो किती बाहेर आलाय त्याच्यानंतर त्यानं झेड ऍक्सिसच्या अलॉंग किती डिस्टन्स कव्हर केले, झेड ऍक्सिसच्या अलॉंग किती डिस्टन्स कव्हर केले हे कशावरून सांगतोय आपण? थीटावर. बघा इथं दिलेलंच आहे हा अँगल, थीटा अँगल.
की झेड ऍक्सिसच्या अलॉंग किती त्यानं डिस्टन्स कव्हर केलं. आता बघा नीट बघा, मी परत एकदा ड्रॉ करतो. बघा, हा झेड ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस आणि हा एक्स ऍक्सिस. आर म्हणजे काय की तो किती बाहेर आला. थिटा म्हणजे काय की बाबांनो त्यानं झेड ऍक्सिसच्या अलॉंग किती अँगल कव्हर केलाय, म्हणजे हा तुमचा थिटा असतो. ओके, बघा थिटा कळाल. थिटा पण सिंपल आहे, थिटात पण काय अवघड नाही. आर म्हणजे बघा आर किती बाहेर आला, थिटा म्हणजे किती कव्हर केलं, पण अलॉंग झेड ऍक्सिस बरं का, म्हणजे हा किती कव्हर केला, हा आर्क किती कव्हर केला, त्या स्पिअरचा आर्क किती कव्हर करतोय ते कशावरून कळतं आपल्याला, थिटावरून कळतं. ओके, आर, थिटा आणि फाय काय आहे, तर फाय हा एक्स ऍक्सिसच्या अलॉंग किती डिस्टन्स कव्हर केले, म्हणजे हा अझिमुथल अँगल म्हणतोय आपण. अझिमुथल बघा, आर म्हणजे किती बाहेर आला, थिटा म्हणजे किती त्या स्पिअरच्या अलॉंग कव्हर केलं, आणि झेड म्हणजे काय की बाबांनो त्या, आता समजा हा स्पिअरचा आर्क असेल, हा आर्क असा इथे दिसतोय ना आर्क, तर त्या आर्कच्या अलॉंग किती डिस्टन्स त्यानं कव्हर केले, आर, थिटा आणि फाय. बघा परत एकदा मी व्यवस्थित सांगतो. आर म्हणजे काय, कोण सांगेल? आर म्हणजे काय की बाबांनो त्या स्पिअरचं काय, रेडियस. करेक्ट, स्पिअरचा रेडियस, बरोबर. थिटा म्हणजे काय की त्यानं त्या पॉइंटनं किती ह्या स्पिअरच्या अलॉंग, आता समजा इथं समजा पॉइंट असेल, तर ह्या पॉइंटच्या अलॉंग, ह्या स्पिअरच्या सरफेसच्या अलॉंग तो किती खाली सरकलाय किंवा कुठे इकडे कुठे सरकलाय. ओके, म्हणजे 3 डायमेन्शनली विचार करा. आर म्हणजे काय किती बाहेर आला, थिटा म्हणजे काय ह्या हाताच्या अलॉंग किती गेला, आणि फाय म्हणजे काय की बाबा त्यानं ह्या काय म्हणतात त्याला, हा काय असतोय, हा ऍक्सिस कुठला असतोय, लॉन्जिट्यूडनल का लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड का लॅटिट्यूड, किंवा बाबा फाय काय असतोय तुमचा की ह्या स्पिअरच्या अलॉंग असं किती त्यानं डिस्टन्स कव्हर केलं, आणि थिटा म्हणजे काय की बाबा त्यानं विथ रिस्पेक्ट टू द झेड ऍक्सिस किती डिस्टन्स कव्हर केलं. अँगल मध्ये सांगताय मग, आर, थिटा काय असणार तुम्ही असं किती डिस्टन्स कव्हर केलं, आणि फाय काय असणार की त्याच्या हा इक्विटोरियल ऍक्सिस जर असेल तर त्यानं हा किती अँगल कव्हर केला, असं. बघा समजून घ्या, व्यवस्थित इमॅजिन करा. तुम्हाला ते हे माहित असेल ना, अर्थ वर असतात बघा लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड, माहित आहे ना हे, हो का नाही, असं डिव्हिजन केलं जातं. इथं कुठेतरी इमेज आहे बघा, माझ्या पीपीटीत आहे इमेज. इथं आहे बघा. ओके, इथं आहे बघा. जर एखादा पार्टिकल ह्या लाईनच्या अक्रॉस आला, मी कलर बदलतो म्हणजे व्यवस्थित दिसेल. जर एखादा पार्टिकल हा ह्या लाईनच्या अक्रॉस आला, खाली असा इकडं त्या लाईनच्या अक्रॉस आला, तर ते कशाने आपण स्पेसिफाय करतो, कुठल्या अँगलनं, थिटाने की फायनं, थिटाने की फायनं, थिटा, करेक्ट. आणि इथं दिलंय बघा इक्विटर. ओके, जर एखादा पार्टिकल हा इक्विटरला किती सरकलाय, कळते ना, ह्या इक्विटर अलॉंग इक्विटर किती सरकलाय, तर ते कशाने देतो आपण, फायला पण अझिमुथल अँगल पण होतं. ओके, म्हणजे इक्विटोरियल डिस्टन्स किती कव्हर केले ते कशाने देतो आपण, फाय ना. थिटा म्हणजे काय की बाबा ह्या मेरिडियनच्या अक्रॉस, मेरिडियन दिले बघ. ओके, तर ह्या मेरिडियनच्या अक्रॉस इथं कुठेतरी झेड ऍक्सिस असेल तुमचा, इथं कुठेतरी वाय ऍक्सिस असेल, आणि इथं कुठेतरी एक्स ऍक्सिस असेल. इथं वाय ऍक्सिस आहे, हा इथं झेड आहे, आणि इथं कुठेतरी एक्स ऍक्सिस आहे. ओके, म्हणजे एखाद्या पार्टिकलनं बाबांनो मेरिडियनच्या अक्रॉस, मेरिडियन कळतं ना, हा मेरिडियन इथे दिले बघा, मेरिडियनच्या अक्रॉस डिस्टन्स कव्हर केला असेल तर त्याला काय म्हणतो आपण, तो कुठल्या अँगलनं स्पेसिफाय करतो, थिटा. आणि एखाद्या पार्टिकल म्हणण्यापेक्षा जर तो इक्विटरच्या अलॉंग सरकला, थोडा जरी सरकला, तर त्याला काय म्हणायचं, तर तो अँगल कुठल्या अँगलनं आपण ते स्पेसिफाय करतो, फाय. आणि आर काय असतोय, तर आर हा रेडियस ऑफ स्पियर. बघा बघू, समजतंय का, खूप महत्वाचं आहे, ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत. आर म्हणजे काय, आर म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट, कशाच्या अलॉंग डिस्प्लेसमेंट, आर म्हणजे काय रिप्रेझेंट करतोय, रेडियस ऑफ स्पियर. करेक्ट. थिटा म्हणजे काय की बाबांनो त्या पॉइंटनं विथ रिस्पेक्ट टू द झेड ऍक्सिस किती डिस्टन्स कव्हर केले, डिस्टन्स म्हणतोय पण स्पेसिफाय कुठल्यानं करतोय आपण, अँगल न करतो, हे बघितलं आपण.
अँगल लेंथ आणि अँगल मध्ये काहीतरी रिलेशन असते, आर्क लेंथ आणि थिटा मध्ये काहीतरी रिलेशन असते. लेंथ स्पेसिफाय करतो आपण थिटाने. म्हणजे जर त्यानं मेरिडियनच्या अक्रॉस किती डिस्टन्स कव्हर केलं तर त्याच्यावरून आपण सांगू शकतो. आता एखादी बांगडी असतील तर ते व्यवस्थित जमलं असेल. ओके, समजा बरं का, 3 डायमेन्शन विचार करा बरं का, किंवा एखादा बॉल वगैरे असतं तर झालं असतं. ठीक आहे, तर काहीच नाही. कोण खोकतंय रे? ठीक आहे, समजा ही बांगडी. ओके, दिसतंय ना व्यवस्थित? काय दिसतंय? काय दाखवतोय मी? काय दाखवतोय? घड्याळ. आता समज वॉच, बरोबर. आता इथं समजा ह्या घड्याळाचा सेंटर असेल, बरोबर ना? ह्या समजा हा स्पियर आहे बरं का. स्पियर म्हणजे काय, इथं असं बी आहे, असं बी आहे. समजा हा बॉल आहे. जर ह्या इथं सेंटर असेल स्पियरचं, त्या सेंटर पासून किती बाहेर येतोय हे कशावरनं कळणार आपल्याला? कशावरनं कळणार? आर वर. थिटा म्हणजे काय, ह्या घड्याळाच्या अक्रॉस किती चाललोय असा. म्हणजे हा पार्टिकल समजा इथून आला इथपर्यंत, म्हणजे मेरिडियनच्या अक्रॉस किती आला, तर हे कशावरनं सांगणार आपण? कशावरनं सांगणार? थिटावर. आणि समजा हा पार्टिकल असा पुढे गेला, असा इक्विटरच्या आला गेला, इक्विटोरियल डिस्टन्स त्यानं कव्हर केलं, काहीतरी थोडंसं केलं, तर हे कशावरून आपण स्पेसिफाय करणार? करेक्ट. आर, बघा, आर म्हणजे बाहेर, आर, थिटा म्हणजे इकडं, फाय म्हणजे पुढं. आर म्हणजे बाहेर, थिटा म्हणजे काय, त्या मेरिडियनच्या अक्रॉस, थिटा, आणि फाय म्हणजे काय, पुढं. आर, थिटा, फाय. बघा, समजते काय? हा ना, काय तर बोला, हो का नाही? समजते? तिघा दोघांचाच आवाज येतोय, बाकीचे आवाज देत नाहीये. आर, थिटा आणि फाय म्हणजे त्याने इक्विटरच्या अलाउन किती डिस्टन्स करतो. हा इक्विटर आहे समजा छोटस घेतो. आर, थिटा आणि हा इक्विटर आहे समजा. फाय, हा आर, हा थिटा आणि हा फाय. ते लक्षात ठेवण्याचे मेथड आहेत, मला हे व्यवस्थित लक्षात राहतात. स्पियर आहे असं मी अजून करतो. आर म्हणजे हा सेंटर, बाहेर किती आला, थिटा म्हणजे किती, आणि हा फाय अँगल अलॉंग इक्विटर किती त्याने डिस्टन्स कव्हर केला. ओके, काय शंका? ही डायग्राम काढून घ्या, सोपं आहे बाळांनो, काय अवघड नाही. पडदेशी डायग्राम काढा, ही खूप महत्वाचं आहे. याच्यावरनं तुम्हाला बेसिस काय असतात, स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीमचे बेसिस कुठले असतात? आर, theta and phi. What are the bases? R, theta and phi. Those are the bases for spherical coordinate system. डायग्राम काढा, नीट डायग्राम काढा. 3 डायमेन्शन व्यवस्थित दिसते का नाही डायग्राम? 3 डायमेन्शन आहे ना व्यवस्थित डायग्राम? 3 डायमेन्शन तसं व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न करा. असं एक पहिल्यांदा सर्कल काढा, आणि इथे एक सर्कल आहे बघा छोटासा, अशी एक आर्क लाईन काढा, आणि त्याच्या विथ रिस्पेक्ट टू द डायग्राम. मग त्याच्या विथ रिस्पेक्ट टू काय काढणार तुम्ही? हा एक मेरिडियन काढा, हा मेरिडियन काढा, आणि इथं इक्विटर. तुम्हाला नीट डायग्राम काढा, ही स्पियर दिसला पाहिजे बरं का, मी आधी सांगत होतो. नीट प्रयत्न करा, घरी प्रयत्न करा. त्याच्यामध्ये इथं कुठेतरी तुमचा ओरिजिन असणार आहे, म्हणजे कळते ना. हा स्पियर आहे पूर्ण, हा स्पियर आहे पूर्ण, बघा ते 3 डायमेन्शन इमेज. आणि हा जो मधला पार्ट आहे ना, हा मधला पार्ट तेवढा काढून घेतलाय त्या स्पियर मध्ये, आणि त्यात त्यांनी दाखवले आर म्हणजे काय, थिटा म्हणजे काय, आणि फाय म्हणजे काय. कळते ना? हा पूर्ण स्पियर आहे, समजा हा लाडू आहे समजा, आणि हा मधला व्हाईटिश जो पार्ट आहे, व्हाईट, तेवढा भाग त्यांनी कापलाय, खाल्लाय समजा. आणि त्याच्यावर तिथं आतमध्ये त्यांनी दाखवले आर म्हणजे काय, किती बाहेर आला, थिटा म्हणजे काय, किती अँगल विथ रिस्पेक्ट टू झेड ट्रेस केला, आणि फाय म्हणजे काय, एक्स ऍक्सिसच्या अलॉंग किती डिस्टन्स, किंवा
एक्स ऍक्सिसच्या अलॉंग किती त्याने डिस्टन्स कव्हर केले किंवा त्याने इक्वेटरच्या अलॉंग किती डिस्टन्स कव्हर केले, अशी ही डायग्राम ऍक्च्युली. नीट काढा, हे बाकीचं तुम्ही रंगवलं तरी व्यवस्थित चालेल. आणि एवढ्या आतमध्येच फक्त दाखवा आर, थीटा आणि फाय. क्विक, सोपं आहे, काय अवघड नाहीये. ठीक आहे, झाली का डायग्राम काढून? ओके ओके. आता हीच डायग्राम, फक्त मी स्पियर घालवतो बरं का, हीच डायग्राम ती हीच आहे, ही जी डायग्राम आहे आणि ती ही एकच डायग्राम, फक्त मी स्पियर घालवतोय. ठीक आहे, बघा हे महत्वाचा पॉईंट आहे, महत्वाचा पॉईंट आहे, खूप महत्वाचा पॉईंट आहे. ह्याच्यावर तुम्हाला 100% प्रश्न असणार, छोटासा म्हणजे स्मॉल क्वेश्चन असणार आहे. ओके, बघा म्हणजे कन्व्हर्जन करतोय आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम टू द स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम. खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे, लक्ष देताय ना? माने अप्पाराव सोडून बाकी कुणी बी आन्सर द्या. ठीक आहे, ओके. जाऊयात पुढं, जाऊयात पुढं. ओके ओके. आता मला काय काढायचं की बाबा एक्स ची व्हॅल्यू किती, वाय ची व्हॅल्यू किती आणि झेड ची व्हॅल्यू किती काढायची इन टर्म्स ऑफ आर थिटा. आता मला सांगा, इथं झेड ची व्हॅल्यू मला लगेच मिळेल. मी काय करतो, ह्या पॉईंट तीच डायग्राम वर का, आर च्या अलॉंग किती आलाय, थिटा म्हणजे हा अँगल किती ट्रेस केलाय आणि फाय म्हणजे इक्वेटरच्या अलॉंग किती आलाय. मी काय करतो, हा पॉईंट पहिल्यांदा इथं जोडून घेतो बघ, एवढाच पॉईंट, बाकीचं हे नंतर बघू. म्हणजे ही लाईन आणि ही लाईन नंतर बघू आपण, ती नंतर ड्रॉ केली असं समजा. ठीक आहे, ही लाईन, ह्या दोन लाईन इमॅजिन करू नका, ही लाईन आणि ही लाईन आता इमॅजिन करू नका, तेवढाच एक पॉईंट इमॅजिन. म्हणजे ह्या अलॉंग किती आलाय आणि हे डिस्टन्स आर आहे. मी काय करतो, इथं परपेंडिक्युलर टाकतो बरं का, इथं परपेंडिक्युलर टाकतो, परपेंडिक्युलर टाकला की झेड ऍक्सिसच्या अलॉंग वर काय केला, परपेंडिक्युलर टाकला. इमॅजिन करा, हा थीटा आहे, तर हे डिस्टन्स किती असणार आहे, कोणालगतची सांगितलेलं मी. किती असणार हे डिस्टन्स, मी व्यवस्थित ड्रॉ करतो परत एकदा. किती कोण सांगेल, हे घेतलंय आपण, पण दिशा आन्सर आला पाहिजे. किती असणार कोणालगतची, ती साईडची व्हॅल्यू काय असणार, आर साइन थिटा की आर कॉस थिटा, काय असणार आहे, आर साइन थिटा. करेक्ट, साइन थिटा, आर साइन थिटा, साइन की कॉस, साइन, सांगितलेलं मी तुम्हाला मार दिन आता मी. काय सांगितलेलं मी, इथं बघा, हे बघा, असं समजा अँगल असं, इथं थिटा ना, थिटा समजा, ह्याचा डिस्टन्स आहे एक्स, हे वाय आहे आणि हे झेड आहे. कर्ण कुठला आहे तुमचा, कर्ण कुठला आहे, हायपोटेनियस कुठली आहे, हा थिटा आहे. हायपोटेनियस कुठली, एक्स. एक्स. मग साइन थिटा किती, साइन थिटा किती, वाय पण फिक्स, पटपट सांगा बरं का. आणि कॉस थिटा किती, कॉस थिटा किती, झेड अपॉन एक्स. आता वाय म्हणजे काय, समोरची ना, वाय म्हणजे समोरची ना. ओके, मग मी वाय कसा लिहू शकतो, याच्यावरून मी वाय कसा लिहू शकतो, वाय इज इक्वल टू एक्स साइन थिटा, एक्स साइन थिटा. म्हणजे माझ्या अँगलच्या समोरची, साइन, चा साइन, समोरची, अँगलच्या समोरची काय असते, साइन थिटा असते, कॉस असते, एक्स साइन. एक्स म्हणजे तिथं हायपोटेनियस आहे असं कन्सिडर करा. इथं हायपोटेनियस कुठला आहे, इथं मी सांगितलंय 90 डिग्री टाकला इथं ऑलरेडी, इथं हायपोटेनियस काय, आर आहे. मग ह्या थिटाच्या समोरची, हा आता तर सांगितलं समोरची साइन असते, थिटाच्या समोरची साइन
पण काय एक्स साइन थिटा की आर साइन थिटा? आर साइन थीटा. आर साइन थिटा. आर साइन थिटा Sin कळलं? theta. समोरची 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 एवढं सांगितलेलं ते सिलेंड्रिकल शिकवताना तरी बी नाही. लगतची 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 बाजू आहे ना, ह्या अँगलच्या लगतची चिटकून आहे ना इथं. अँगलच्या लगतची काय आहे मग? झेड इज इक्वल टू हाऊ मच? एक्स कॉस थिटा. ओके. मग लगतची कोणाच्या लगतची चिकाटली नाही तर कोणाला कोणाच्या लगतची हा इथे व्हॅल्यू किती येणार? व्हॅल्यू किती येणार इथं? आर आर कॉस थिटा. आर कॉस आर थिटा. कॉस थिटा आणि ही झाली आर साइन थिटा. बघा नीट लक्ष नाही बरं का तुमचा, अभ्यास करत नाही तुम्ही. ओके, मी हे इरेज करतो, हे पण इरेज करतो. ठीक, इथपर्यंत सफिशियंट. ओके, इथपर्यंत कळालं? इथपर्यंत कळालं का इथपर्यंत? हो. ओके ओके ओके. आता मी काय करतो, ह्या पॉइंट पी मधून मी काय करतो, एक्स वाय प्लेन मध्ये परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. हा समजा खालचा तुमचा एक्स वाय प्लेन आहे बरं, हा सगळा एक्स वाय प्लेन आहे आणि इथं मी काय करतो, परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. 3 डायमेन्शन विचार करा बरं का. मी वरती पॉइंट पी आहे आणि खाली एक्स वाय प्लेन आहे, खाली एक्स वाय प्लेन आहे. ह्या पॉइंट मधून मी खाली परपेंडिक्युलर टाकतोय या एक्स वाय प्लेनवर. ओके, ह्या एक्स वाय प्लेनवर मी काय केलं, परपेंडिक्युलर ड्रॉ टाक. आता इथं बघा तुम्हाला एक आयत तयार झालेला दिसतोय काय? बघा, आर साइन थिटा जर याची व्हॅल्यू असेल तर इथून इथपर्यंत डिस्टन्स किती असेल? इथून ते इथपर्यंत डिस्टन्स किती असेल? आयत तयार झाला का? इथून ते इथपर्यंत डिस्टन्स किती? आर साइन थिटा. बरं, मी तिथे लिहून घेतो मग आर साइन थिटा. मी इरेज करतो. मी तिथे लिहितो आर साइन थिटा. आर साइन थिटा. आर साइन थिटा. बरोबर? करेक्ट करेक्ट करेक्ट. आता मी काय करतो, हा पॉइंट पी तुमचा वरचा आहे ना, मी इथं काय करतो, पी डॅश आणि ह्या पी डॅश मधून आता काय करतो, परपेंडिक्युलर ड्रॉ करतो तुमच्या एक्स ऍक्सिस. बघा का? कारण की मला एक्स काढायचा आहे आणि वाय काढायचा आहे ना. झेडची व्हॅल्यू मिळाली. झेडची व्हॅल्यू किती लगेच कळते. झेडची व्हॅल्यू किती? झेडची व्हॅल्यू इथून ते इथपर्यंत ओरिजिन आहे. झेडची व्हॅल्यू किती? आर कॉस थिटा. आर कॉस थिटा. करेक्ट, आर कॉस थिटा. आता मला काय काढायचं, एक्स आणि वाय काढायचं. एक्स वाय काढण्यासाठी काय करतो, पी पॉइंट मधून एक्सच्या ऍक्सिसच्या अलॉंग काय करतो, परपेंडिक्युलर ड्रॉ करतो आणि वायच्या अलॉंग काय करतो, मी परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. केला का ड्रॉ? केला. तेवढी फक्त झूम करा बरं का तिथं तुमच्या पीपीटी मध्ये, एवढं फक्त डायग्राम झूम करून बघा. ओके, परपेंडिक्युलर मी काय केला, ड्रॉ केला. ओके, आता मला सांगा, हा तुमचा अँगल फाय, हा तुमचा अँगल फाय इथं म्हणजे कुठला अँगल म्हणतोय मी, हा इथं, हा सॉरी ट्रायंगल, हा ट्रायंगल मी कन्सिडर करतो. म्हणजे कुठला? ओ एक्स पी प्राईम, म्हणजे इन ट्रायंगल ओ एक्स पी प्राईम आपण बघणार आहोत. ओ एक्स पी प्राईम. आता मला सांगा, फायच्या समोरची व्हॅल्यू काय असेल मला सांगा, इथून इथपर्यंत. सांगा बघू. इथं कर्ण किती आहे मला सांगा, ह्या ओ एक्स पी प्राईम मध्ये कर्ण म्हणजे हायपोटेनियस काय? आर साइन हायपोटेनियस. बरोबर ना, 90च्या समोरची हायपोटेनियस इज आर साइन थिटा. म्हणजे हा हायपोटेनियस, म्हणजे हायपोटेनियस इनटू आर साइन थिटा. हायपोटेनियस इनटू काय येणार, साइन फाय येणार की कॉस फाय येणार? साइन फाय. करेक्ट करेक्ट, साइन फाय. म्हणजे बघा, मी परत एकदा इथं मी इरेज करतो हे म्हणजे व्यवस्थित दिसेल. हायपोटेनियस काय तुमचा, आर साइन थिटा. हायपोटेनियस काय तुमचा, आर साइन थिटा. म्हणजे हा आर साइन थिटा तुमचा काय, हायपोटेनियस. ओके, हा आर साइन थिटा काय तुमचा, हायपोटेनियस. ओके, आणि हा साइन फाय कुठून आला, समोरची असल्यामुळे काय आला तुमचा, साइन फाय आला. समोरची असल्यामुळे साइन फाय. आता लगतची आर साइन फाय कॉस फाय. आर साइन थीटा कॉस फाय. करेक्ट. मग याच्यावरून तुम्ही एक्स ची व्हॅल्यू सांगू शकता. एक्स इज हाऊ मच, इथून ते इथपर्यंत डिस्टन्स एक्स आहे तुमचं. करेक्ट, आर साइन थीटा कॉस फाय. वाय इज हाऊ मच. आता हे डिस्टन्स म्हणजेच हे डिस्टन्स ना,
हे दोन्ही सेम आहेत. हो. हे आणि हे समोर समोरचं सेम आहे. किती हे किती वाय किती झालं तुमचं आर साइन थीटा साइन फाय. म्हणजे वाय किती झाला आर साइन थीटा साइन फाय. साइन काय शंका याच्यामध्ये? सिंपल तर हे काय अवघड? लिहून घ्या बुक वर दिशी. लिहून घ्या. क्विक. इथंच आपण एवढंच लेक्चर थांबूया. तिसरं लेक्चर आहे का तुम्हाला? तिसरं लेक्चर आहे का हेच तिसरं लेक्चर आहे? माहित झालं नाही सर. काल नाही काल 3 लेक्चर झाले. नाही आज दिवसात किती लेक्चर झाले तुमचे? हे दुसरं आहे काय? हे दुसरं आहे. हा दुसरं आहे सर. हे दुसरं. ओके. कोणतरी खोकतंय. काळजी घ्या बाळांनो. नीट डायग्राम काढा. नीट व्यवस्थित डायग्राम काढा. 3 डायमेन्शन वाटलं पाहिजे बरं का. त्या डायग्रामवर मी तुम्हाला मार्क देईन जर डायग्राम नीट काढली असेल. ॲस्ट्रोच्या पोरांना माहितीच आहे डायग्राम किती मला शार्पला. चुकून जरी काय जरी इकडे तिकडे झालेलं आहे कुठं जरी तुम्ही हा 90 डिग्री अँगल जरी दिला नाही रे तरी डायरेक्ट 0 मार्क. भलेही तुम्ही एक्स वाय आणि झेडची व्हॅल्यू बरोबर का लिहिली असाल पण जर तुम्ही हा इथं 90 हा वाला जरी तुम्ही दाखवला नाही तरी ते 0. इथं जर तुम्ही 90 दाखवलं नाही तरी पण 0. हा 90 अँगल दाखवला नाही तरी बी 0. त्याच्यामुळे डायग्राम वरनं कळतं तुम्हाला किती कळाले. त्याच्यामुळे नीट डायग्राम काढा. पानभर काढली तरी चालेल डायग्राम, काय फरक पडत नाही. पानभर डायग्राम काढली तरी चालेल, काही फरक पडत नाही. पण व्यवस्थित डायग्राम काढा. हे खूप महत्वाचं आहे. समोरचं असेल तर समोरचे असेल तर अँगलच्या समोरचा असेल तर कॉस की साइन? साइन. साइन. समोरची साइन लगतची कॉस. पण हायपोटेनियस इंटू बरं का. हायपोटेनियस साइन कसा? आणि हे फाय आहे बरं का. फाय कळतं ना? चुकून माझ्याकडे इथं फाय आहे. हा फाय फाय इथं दिलाय कसा फाय. चुकून काही होईल कधीतरी तर फाय. व्यवस्थित डायग्राम कर.
झाले सर. ओके, सगळ्यात झालं. मुलांचा आवाज येतो. हो सर हो सर. ओके ओके, हा मुलांचा आवाज कसा पाहिजे, अजिबात उत्तर देत नाही. ओके, काय शंका याच्यामध्ये, काय शंका, काय शंका? नाही सर. सगळंच केलं, असू द्या, गेलं गेलं. ठीक आहे, हा सांगा, एक्स ची व्हॅल्यू, एक्स इज हाऊ मच? आर Sin Sin theta theta. cos phi. आर, Sin theta cos phi. y is equal to how much? R R sin theta Sin theta sin phi. sin phi. Cos ना? correct, and z is equal to R R Cos phi. phi. Cos theta. phi का theta? Theta. Theta. theta theta म्हणजे sin sin cos cos sin. x is equal to x हा नेहमी cos च्या रिलेटेड आहे, पण हे sin sin कॉन्स्टंट आहे. हा तुमचा हायपोटेनियस असतो बघा, ते केवढं लक्षात राहते तुमच्या, व्यवस्थित लक्षात ठेवा बघा. पण हे काय बाळांनो, हे ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन आहे. म्हणजे जर तुम्हाला r थीटा आणि फाय माहित असेल तर तुम्ही काय काढू शकता, काय काढू शकता, x y z काढू शकता. बघा, r ची व्हॅल्यू मी दिली 2, थीटाची व्हॅल्यू दिली तुम्हाला समजा 60 डिग्री आणि फाय ची व्हॅल्यू दिली समजा तुम्हाला 90 डिग्री दिली. तुम्ही x y z ची व्हॅल्यू काढू शकता का? हो का नाही, हो का नाही, हो का नाही? हो काढू शकतो. हो सर. काढा, एक एक्झाम्पल घेतो आणि इथंच थांबा, मी हे इरेज करतो, एक मिनिट. इफ 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 एक मिनिट, इफ r is equal to 2, theta is equal to 30 degree and phi is equal to phi वर काम चुकून म्हणतोय phi, पण ते व्यवस्थित ड्रॉ नाही झालं तरी समजा, phi is equal to 60 degree. Then what are the values of x, y and z? पुट करा पडदेशीन, सांगा मला आन्सर. आता sin थीटा आणि cos 60 माहित आहे ना, माहित आहे ह्या व्हॅल्यू तुम्हाला. sin 30 किती, अरे किती, 1/2. हा, हे पण लक्षात ठेवा बाबांनो. इथं मी साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू लिहितो बरं का. इथं मी लिहितो साइन आणि इथं कॉस. इथं अँगल 0, 30, 60, 90. बाकीचं तुमचं तुम्ही काढा बरं का, ते शिका. नाही, अजून एक राहिलं मध्ये, तरी म्हटलं असं काय राहिलं मध्ये, कुठला अँगल राहिला, 45, 60 आणि 90. तुम्ही काढत राहा, मी इथं लिहितोय खरं, तुम्ही आन्सर काढत राहा. 90 sin 0 0 1 cos 0 1 0 1/2 1/√2 आणि √3/2. हे उलट करायचं आता, √3/2 1/√2 आणि 1/2. हे व्हॅल्यू तुम्हाला माहित असलं पाहिजे. sin थीटा थीटा आणि हा थीटा आहे, हे साइन. हा चार्ट पण ड्रॉ करा. कोण सांगेल मला एक्स ची व्हॅल्यू किती आली बाळांनो, कोण सांगते? व्हॅल्यू पुट करा, आता दिल्या सगळ्या ड्रॉ करून. एक्स ची व्हॅल्यू किती, 0.5. x इज इक्वल टू म्हणजे 1/2 का 2 का 0.5? 1/2. बर, y ची व्हॅल्यू किती, 100. √3/2. √3/2. 0.5 ना, ओके. √3/2. आणि z ची व्हॅल्यू किती, z इज इक्वल टू हाऊ मच, 3. √3. √3
बरोबर का सोडून देऊ मी? हो हो नाही. नको. ओके, एक मिनिट हा. म्हणजे ह्या पद्धतीने प्रॉब्लेम विचारू शकतील तुम्हाला. ओके, मी इथं सोडून देतो. चार्ट लिहून घेतला ना, तर चार्ट लिहून घ्या प्रदेशी, जो मी खूप खोडला. सिंपल चार्ट आहे तो, काय माहिती आहे तुम्हाला? हा, एक्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला? आर साइन थिटा कॉस फाय. एक्स ची व्हॅल्यू काढायची. आर किती दिलाय? 2. साइन किती आहे आपल्याकडं? साइन थिटा दिला 30 आणि कॉस 60. पटपट सांगा. 2 तसंच. साइन 30, साइन 30, 1/2. 1/2. साइन 60 इज ऑल्सो 1/2. 1/2 ला 1/2 कॅन्सल होते. सॉरी, 2 ला 1/2 ते कॅन्सल होते. आन्सर आलं 1/2. सिंपल, बरोबर आहे. वायची व्हॅल्यू किती? √3/3. म्हणजे किती नक्की मला पॉईंटच्या फॉर्मला सांगा. √3 म्हणजे किती? √3 म्हणजे 0.86. 1.73. √3 0.86. किती? 1.1 हा 73. 73. 7 डिवायडेड बाय 2 आणि हे सॉल्व्ह करा. का पॉइंट मध्ये मी काढायला होतोय? कारण की हा पॉइंट तुम्ही एक्स वाय झेड न पण इंडिकेट करू शकता ना. जर समजा तुम्हाला ग्राफवर दाखवायला लावला हा पॉइंट कुठे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, सेकंड क्वाड्रंट मध्ये, का एक्स वाय प्लेन मध्ये, वाय झेड प्लेन मध्ये, का कुठल्या प्लेन मध्ये, मग त्याच्यामुळे ते नीट पॉइंट मध्ये व्यवस्थित. ठीक आहे. 0.8663. 0.865. 663. ओके, ठीक आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स असते. एक तर तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन्स काढायला लावले जाते. म्हणजे आर थिटा 5 चं कन्व्हर्जन तुम्हाला एक्स वाय झेड, म्हणजे जे आता आपण काढले हे, अलॉंग विथ एक्झाम्पल, असे क्वेश्चन असते. शॉर्ट क्वेश्चन. ठीक आहे. काय शंका याच्यामध्ये? काय शंका? नाही. नाही नाही सर. सर. ओके, एकच मिनिट. इरेज करू? सगळ्यात झालं? हो झालं. डिस्कार्ड. ठीक आहे. तर इथंच थांबूया. किती पार्टिसिपेंट्स आहेत? 24 पार्टिसिपेंट्स आहेत. ओके. तर मी बघतो सरांशी विचारून की माझे व्हिडिओ, माझं बाकीच्यांचं मला माहित नाही, माझे फक्त व्हिडिओ मी बाबांनो युट्यूबवर तुम्हाला प्रायव्हेटली पाठवतो. ओके, ठीक आहे. काय शंका? बघतोय मी, प्रयत्न चालू आहेत माझे, जेणेकरून मला माहित आहे हे कसं असते. म्हणजे झूम वापरताना आणि गुगल मीट वापरताना. गुगल मीट वापरताना सहसा खूप नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो किंवा स्क्रीन दिसत नाही, असे बरेचसे प्रॉब्लेम्स असतात. हो ना? हो सर. ठीक आहे. आणि मधनच मीटिंग मधनं कॅन्सल होतं. ह्या सगळ्या गोष्टी मला माहित आहेत. त्याच्यामुळं थोडस प्रयत्न करतोय मी. बघ, टाकता आलं तर तुम्हाला डायरेक्ट लिंकच टाकेन, पण ती प्रायव्हेट असेल बघा, तुमच्या फक्त ग्रुपवरती वापरतात. ठीक आहे. तर इथंच थांबूयात आपण, एंड करतो.